नमस्कार मंडळी, श्राव्यास फॅमिली व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे चिरोटे. तर त्यासाठी लागणारं साहित्य, मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाटी, त्यात 2 चमचे रवा घातला आहे बारीक आणि मस्त पीठ कडकडीत तेल टाकून, कडकडीत तेल, तीळ, ओवा, लाल तिखट, मीठ, हळद हे सर्व साहित्य टाकून मस्त मळून घेतलं आहे आणि मग त्याचे 10 मिनटं भिजू दिलं आणि मग त्याची पोळी लाटली. पोळी एकदम पतली लाटायची, जेणे की फुगणार नाही. एकदम छान अशी पतली लाटून घ्यायची आणि मग ह्या काट्या चमच्याने असे सगळ्या पोळीवर असे छिद्रे करायचे आहेत, जेणे की पोळी फुगणार नाही आपली. बघू शकता मी कशा प्रकारे करते आणि सगळ्या पोळीवर केले बघा. कुठेच अशी जागा सोडायची नाही आहे. होईल तेवढे करून घ्यायचे. जो कुरकुरीतपणा आपल्याला हवा असतो ना, तो ह्या छिद्रांमुळेच भेटेल, नाहीतर मग नरम होतील. नरम काहीच कामाचे नाही, कुरकुरीतच पाहिजे आपल्याला. आणि असे ट्रायंगल शेपमध्ये कट करून घ्यायचे, कटरनी म्हणा, चाकूने म्हणा, जे आपल्याकडं उपलब्ध असेल त्याने करून घ्या. आता एक साईडला तेल तापत ठेवलं आहे. आता ते तेलात मी सोडले. तेलात सोडताना काळजी घ्या, कारण तीळ फुटण्याची शक्यता असते. बघू शकता असे लाल होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. असा कलर आला पाहिजे. हे चहा सोबत खायला खूप छान लागतात. खूप छान प्रकार आहे चहा नाश्त्यासोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघू शकता